श्री स्वामी समर्थ. मित्रांनो नमस्कार. आजचं जे टेम्परेचर आहे हे सरासरी 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे आणि आपल्या ज्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जसं सिमेंटच्या जंगलाकडे चाललो आहे आणि या सिमेंटच्या जंगलामुळे तुम्ही कळत नकळत होणारी हानी, आपण जंगलतोड जेवढी करतोय या जंगलतोडी बरोबर आपलं झाडाचं लागण होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. मित्रांनो, पावसाळा आली का बऱ्याचशा सार्वजनिक संस्था ज्या आहेत ना, झाडं लावण्याचे मोठमोठे फोटो काढून मोठी मोठी बॅनरबाजी करतात, परंतु ॲक्च्युअल त्याचा खरोखर उपयोग होतो का? जेवढ्या बिल्डिंगी होत आहे, जेवढ्या बिल्डिंगी बांधत आहे, त्याचबरोबर झाडांची लागवडसुद्धा होणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपल्या नाशिकच्या आसपास एवढा उन्हाळा कधी जाणवत नव्हता, तर हल्ली तो उन्हाळा खूप जाणवायला लागला आहे. तर मित्रांनो, आपण प्रण करूया की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मॅक्झिमम झाडं, जोही व्यक्ती 10-10, 20-20 झाडं कमीत कमी वर्षाला लावेल, येणारा काळ आपल्यासाठी सुखकर असेल. आणि निसर्गाची, कारण की निसर्गाची ज्या काही गोष्टी निसर्गासाठी गरजेच्या आहे, कारण की जास्त पाऊस होण्यासाठी, वातावरण मेंटेन राहण्यासाठी झाडं लावणं, वातावरण मेंटेन करणं, नेचरचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, झाडं लावण्याचे फायदे खूप आहे. कारण की तुम्ही विचार करा का ऑक्सिजनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये राहतं, हवेचं प्रमाण राहतं. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड जो काही आपण जे काही वाहन जेवढी चालवतो, आजच्या मितीला प्रत्येक घरामध्ये 2-2, 4-4, 5-5 गाड्या आहेत आणि जेवढं काही प्रदूषीकरण होतं आहे, जे प्रदूषण फैलतं आहे, कंपन्यांचं प्रदूषण, या प्रदूषणाला सुद्धा आळा बसतो. तर त्यामुळं झाडांची लागवड होणं खूप गरजेचं आहे. तर आपण प्रण करूया की प्रत्येक घरातील एका व्यक्तीने 10-10 झाडं तरी लावली पाहिजे. मित्रांनो, ह्या भूतलावरती आपण जेवढं काही नवीन किंवा जेवढं तंत्रज्ञान प्रगत होतं आहे, त्या प्रगत तंत्रज्ञानाबरोबर कमीत कमी आपण निसर्गाच्या समतोलचा सुद्धा विचार केला किंवा करणं गरजेचं आहे. कारण येणारी पिढी खरोखर त्यांचा जर विचार केला वातावरणाचा, तर त्यांच्यासाठी खूप हानिकारक आहे. कारण की सिमेंटाचं जंगल जे आहे यामध्ये खूप मोठं म्हणजे हीट होण्याचं प्रमाण सर्वात जास्त सिमेंटाचं जंगल, AC असतील, म्हणजे यामुळे जे आहेत ना, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये हीट क्रिएट होते. त्याच्यामुळं झाडांची लागवड होणं खूप गरजेचं आहे. आणि झाडं ही जी आहे, वड, पिंपळ, लिंब, चिंचा, बाभळी, अशी झाडं लागवड होणं गरजेचं आहे का जी झाडं ॲक्च्युली खूप काळ टिकतात, खूप मजबूत असतात. आता गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे जी काही झाडं नवीन लावली गेली आहे, ती झाडं अशी आहे की मित्रांनो, पावसाळ्यामध्ये डायरेक्ट तुटून पडतात, अतिशय नुकसान होतं. तर यावरही आळा होणं गरजेचं आहे. जी खूप मोठे म्हणजे ज्यांचं आयुष्य 100 वर्ष, 500 वर्ष, 1000 वर्ष आयुष्य आहे, अशी झाडं लावणं गरजेचं आहे. आणि यामध्ये वड, पिंपळ, लिंब, चिंचा हेच झाडं येतात. तर हे लावणं खूप गरजेचं आहे. तर जय हिंद, जय भारत.